जय भीम सर्वांना. आज तुम्हाला आमच्या चिडियांचं घर दाखवतो. आता आमच्या लक्ष्मीला सांगायची गरज नाही पडत, तिची तीच ब्लॉग पण काढते आणि त्यांनी दोघांनीच मिळून मला ब्लॉग काढायला लावला. आई चल तुला आम्ही काय दाखवतो. तर मी पण तुम्हाला दाखवते. हा बघा इथं आहे ना, इथं ना लक्ष्मी आणि दादा झोका खेळत होते. आता त्यांना आहे ना, तुम्हाला दाखवते मी. सरक दादा. हे इथून दोघं जण बहीण भावंड उभे राहिले आणि त्यांना हे दिसला का तुम्हाला? हे बघा, हे किती सुंदर घरट दिसलं त्यांना चिमणीचं. मी तुम्हाला झूम करून दाखवलंय कारण आभाळ आलेलं आहे ना, असं आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण आहे ना, अंधारामुळं तुम्हाला ते जवळून दिसणार नाही म्हणून मग मी झूम करून तुम्हाला दाखवलं. हे बघा इतकं सुंदर चिमण्यांनी घरट. किती छान उगले छोटे छोटे. हा ना, थांब एकदा घरट दाखव ना. तर इतकं सुंदर हे घरट बनवलंय ना, मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. तुमच्या चिडियानीच बनवलं. आणि फुलं सांग कोणते कोणते आलेले त्यांना. थांब थांब, मी पुढचा बॅग थांब तर सांग. हे बघा गजऱ्याचे फुलं तर बघा ना किती सुंदर आले. हे बघा ही बाजूवरती करून द्यायची. याला ना पावसाने ना त्याचे डोळे खराब होतील. चल लक्ष्मी पुढं. हा चल सोनू, ये इकडं ये इकडं. आणि सांग आता सगळ्यांना कोणते कोणते फुलं आले. हे बघा जरबेराला किती सुंदर फुलं आलंय. हा चला चिलियनचं घर बघायला या तुम्ही. चला चिलियनचं घर बघायला. इकडं थांब तू माझ्या जवळ. हे बघा हे इथं आहे बघ सपना. हा एवढं सुंदर घरट बनवलंय ना चिमण्यांनी. आणि तिथं हे बघा इथं उभे राहिले पुरं दोघ जण रिलिंग वर. आणि लगेच आई आई आपल्या इथं चिमणीने घोसला केला. तर लगेच म्हणलं चला आज आहे ना तुम्हाला पण दाखवते. हे बघ किती सुंदर हे पक्षी पण किती छान विणलेलं आहे बघ. सुई दोऱ्यासारखं विणलेलं आहे. हाय का चोचीनं किती छान विणत. सांग मला. घरट्यांची का? घरट्यांची. आणि गाजराची फुलं तर बघा ना किती आले. होतात ना ते बघ त्याचे वरती पण दाखव. वरती वरती शेंड्याला खूप सुंदर फुलं फुललेत पा. छोटा छोटा पाऊस चालू आहे ना सोनू. आणि हे बघा किती छान उगलो. काय उगलं? सांग सांग सगळ्यांना. पर्पल कमळ आहे ते. कमळ लोटस. किती छान उगलं बघा. हे बघा किती छान कमळ पण फुललं आज. लय छान वाटतंय. आणि पावसाची बुरबुर पण येते छोटी छोटी. खूप छान अशी पावसाची पण पाऊस पण चालू आहे ना. गुलाबाचे फुलं उमलले. तुला असं वाटतंय? काय वाटतंय सगळ्यांना सांग. मला वाटते का मी पावसाचंच पाणी पिऊन घे. गुलाबाचे फुलं उमललेत. तर मी आता लावते ना डोक्याला. इकडे पण आहे मोठाले दोन. कुठं? हे काय रेड कलर छान वाटतं. थंडी असते मी घरात. वाजली थंडी. थांब थांब सोन्या. किती सुंदर गावरान गुलाब आहे बर का हा. आणि जरबेराला बघा ना किती सुंदर फुलं आले. आणि हे बघा ही आहे ना, म्हणूनच आज ब्लॉग घेत होते. त्या पोरांनी तर घरट दाखवलं. खाली दाखव ना पप्पांनी कशी मेथी टाकली. हे बघा याच्यात मेथी टाकली बर का. हळद पण आली आमच्या इथं. फुलं बघ ना कशी. हा खूप छान दिसतंय. लागले का? हा व्यवस्थित लागली. खूप सुंदर दिसतंय. हे बघा हे हळदीचं झाड आहे बर का. हे हळदीचं आहे. आणि हे बघ कशी मेथी टाकली लक्ष्मीच्या बाबांनी.
आणि ही आंबाडीची भाजी बर का. सपना हे दाखव ना हे बघा चाफा आमच्या बघ. इथं खूप सारे वेगवेगळ्या चाफ्याला. कलरचे चाफ्याचे झाड आहे. हे बघा फुलं White पण पण आहे. किती आले. आणि ना सपना म्हणे मम्मी पप्पाने सगळं आणलं पण लिंब आणायची आठवणच नाही राहिली पप्पांना. मग म्हणलं थांब असतं झाडाला तर पाहते म्हणलं रील काढत होतो म्हटलं थांब असं झाडाला तर देते. पण काय झालं त्या दिवशी इकडं साप गेला. मग म्हणलं नको बाई तू नको जाऊ मी येते म्हणजे मी इकडं पण पाहिजे आणि मग तू कॅमेरा धर. तर हे बघा सपना खाली कर ग. वाव इतके सुंदर लय मोठे मोठे लिंब आहे. हे लय काटे पण बरं का सपना. हं? काटे जास्त राहते त्याला बापरे लय काटे. आणि पॅक पण खूप राहत ते. हं? पॅक राहत असं लटक. हा ना. ओ एक साप तोडायला करतो गेलं का? का दुसरा काटा तोच तो सपना. बास झाली नंतर तोडता येईल. काही राहतात 2-3 हं? काही राहतात तसेच. राहू देऊ का हा एक इकडून अशी तोडा खालून खालचा. कर ना. हा खालून कर खालून कर. किती किती लिंब आहे लय आहे हे बघ खूप आहे. हे बघ ते हा दिसले ना. दिसले का हे बघा आमच्या झाडाची लिंब खूप आहेत पण ती एक तोडायला गेलं का दुसरा काटा तुचतो. इतके लिंब आहे ना त्याला लत बदून गेले जाते तिकडून हा दाखवते. दिसले है ना? हा. हा. हे बघ अजून खूप आहे पण ती म्हणती बाद झाले लागल तेव्हा घेऊ तोडून. मग म्हणलं बाद झाले तर बाद झाले आपल्याला काय करायचं. पण तिला एकटीला पाठवायला माझं मन होत नव्हतं मग मी पण आले तिच्या बरोबर. तरी पण आहे ना पप्पांनी सगळं हे बघा सगळं कमी केलं. गार्डन खूप कमी केलं. काल पाय ना सगळं हे बघा इकडचे सगळे झाड जे मोठे मोठे खूप जास्त होते ना ते सगळे कमी केले आणि खाली पण खूप स्वच्छ केलं. हो, हे बघ, केवढा आहे तरी काल आहे ना लक्ष्मीच्या बाबांनी हे बघ हे सगळे झाड छाटून घेतले. कारण ना पावसाचं नको म्हणे गबाळाचं ना रिकामे उद्योग वाढायला. ह्या मग चाफ्याला पण किती छान फुलं आले. मग ते म्हणे आपले लेकरं हिंडा ना 2दा बघितलं सापी इकडं जाताना. मग म्हणे नको. मग त्यांनी काल माणूस लावून सगळे झाड छाटून घेतले. ते बघ हे बघा बदामाचं हे बदामाचं सगळे ते झाड मोठे कट केले. जेवढे मोठे मोठे होते तिकडं कडीपत्त्याचं झाड खूप मोठं होतं ते पण कमी केलं. पत्रा दाखव ना सपना. हे बघा कशी फुलं पडले चाफ्याचे. सपनाचा आणि पप्पाचा आवाज सारखाच आहे. लोकांना ऐकायला जात नाही. मला 2-3 कमेंट होत्या सपनाचा आवाज येत नाही. हे चॉकलेटी कलरचा सोनचाफा. हे काय सोनचाफ्याचं फुल ना हा पांढरा आहे सपनावरचा. हा पांढरा आहे तिकडचं चॉकलेटी. तिकडे चॉकलेटी. तो तिकडे आहे सोनचाफा. हा तो त्याला पण वेगळाच आलेले होता, हा सोनचाफा येलो नाही. येलो आहे थोडे त्याचे फुलं वेगळे थोडेसे पण ते ना उमललेले तो नाही एवढे. सोनचाफा आहे. हे बघा हा सोनचाफा आहे त्याचे फुलं एवढे आणि उमलले नाही एक पलीकडच्या कलरचं साईडने. पाय कोणतं फुल आले. हे बघा खूप सारे फुलं उमलले आज पावसाचे हिरवगार एकदम छान पप्पांनी झाले. मेथी लावून टाकली बरं झालं. आता याला मधुमालतीला पण किती सुंदर फुलं आले. इतके गुच्छेच्या गुच्छ राहतात. हे बघा आणि हा पेंट वरतीच गेलाय तो लिंबाच्या झाडावर. हे सगळे हे बदाम छाटले. हे बघा नाक चाफ्याला पण फुलं आली तो पण लावलेला आहे. आणि गजऱ्याची फुलं आहे ना एवढे फुलं इथं येऊ खूप राहिले. मोठा वेल होता पण तो आता सगळा उद्या- खाली पसरलेला होता ना मग कट केला. ते. उद्या माझा बर्थडे आहे ना सगळ्या काळ्या तोडून मस्त मोठा गजरा करू आपण. हे बघा इथं आहे ना कट केला तो खाली ना खूप असा पांगला होता मग वरती बांधला अर्धा आणि अर्धा कट करून टाकला. खाली कसं खूप जास्त असा दाट झाला होता ना तो. याच्यात पण टाकली वाटतं हा पप्पांनी त्याच्यात मेथी. पण मेथी लावून दिली पप्पांनी. हा हे ना? काय? याला पण आले पाहिजे फुल. आणि सीताफळं बघा किती आले. गाईज तुम्हाला दाखवते आमच्याला सीताफळ बघा वर्षातून 2दा येते बरं का. हे बघा. वर्षातून 2 वेळा सीताफळ येते ह्या झाडांना. हे बघा. किती लागले. दिवाळीच्या वेळेस एकदा येतात बरं का. हे बघा. आणि पेरू पण 2 वेळाच येतात हा आमच्या इथे. आमच्या इथले पेरू आणि सीताफळ दोन्ही पण 2-2 वेळेस येते. नर्सरीतले झाड आहे ना हे त्याच्यामुळं.
आणि ह्या गाजराची फुलं कळ्यापाकी ते आले. हा पाणी पण पडतं यार. मग म्हटलं आणि हे बघा ना ही वॉटर लिली आहे ना हे फक्त पावसाळ्यातच येतं बरं का. हा. ही वॉटर लिली याला फक्त पावसाळ्यात फुल येतं. असं मध्ये अजिबात फुलं येत नाही. ब्रह्मकमळ पण आहे बघा. हा ब्रह्मकमळ मागं दाखवलं होतं ना मी तुम्हाला सगळे फुलं दाखवले होते पण आज ना लिंबू हे बघा काढायचे. कढीपत्त्याचं पण झाड पूर्ण कमी केलंय, तोडले सगळे, खूप अडचण झाली होती. बोल, ऐकून घ्यायला पाहिजे. झाड पाहिलं ना तुम्ही किती मोठं होतं तेव्हा सगळं तोडून टाकलं. कारण आहे ना हे पाण्या पावसाने वाऱ्याने आणि नाही का पुढं सर्व्हिस वायर पण आहे पुन्हा गाभाळ पण खूप होतं ना. मग पावसाळ्यात आम्ही सगळे झाडं छाटूनच टाकत राहतो. मग ते पण आता उगाच आज लिंबा काढायची ना ब्लॉक पण होऊन गेला. परत ते पपईचं पण काढून टाकलं. ऍपल चाललंय वाढत पण लय हळूहळू वाढतंय बरं का हे बघ एकदम हळू वाढत. पेरूला नाही आहे ना. नाही पेरू नाही आले अजून, असं छान छाटल्यामुळे मस्त त्यांना नाही आले अजून फळ. असं खूप छान मस्त पाऊस पण चालू आहे आणि हे पण लक्ष्मीबाईंनी झाडं दाखवले आणि गेली पळून घरामध्ये. ते घरचं दाखवलं आणि गेली पळून घरामध्ये. आणि दादाचं चाललंय जोका खेळाय. ब्लॉक तर झाला. मोगऱ्याला आहे का गं फुलं? आले कळे आलेले आहे बारीक. क्रिसमस ट्री पाहिलं ना तुम्ही तो पण लई मोठं झालं होतं. मग तिकडं वायरला लागल म्हणून त्याला पण छाटून टाकलं. म्हणजे आमचं दोन मजली ना त्याच्यावरती गेलं होतं ते, खूप उंच गेलं होतं, खूप उंच. मग त्याच्यामुळे ना हवेने कसं होतं ना त्याच्यामुळे मग त्याला पण कट केलं आम्ही. हा आणि काय झालं हे क्रिसमस ट्री पाहिलं ना तुम्ही पार आपल्या बिल्डिंग बरोबरीने होतं त्याच्यावर गेलं होतं. पण आहे ना ही समोर वायर आहे ना आणि वारं होतं त्या दिवशी असं गर 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 फिरत होतं. मग लक्ष्मीच्या बाबांचं काम कसं आहे नको नको बाबा पडलं बिडलं मग काय करायचं. शेवटी वारा हे निसर्गाचं हे राहतं. जर जरात वारा असला तुम्ही दोघीच जणी घरी राहते आम्ही कुठं जातो बाहेर वेळेवर. आणि मग काय करायचं होतं त्यांनी हे पण इथून छाटून टाकलं याचं झाड क्रिसमस ट्री पण. आई आणि ऐक नाही हे झाड बी ते कापलंय. हा ना हा या पण झाडाला आहे ना काय झालं काय माहिती. याला सांगा बरं काय झालं असं. हे बघा हे असं ना मध्ये पिवळं पडतं आणि सुकून जाऊ राहिलं. हे दादा तिथून गांधीन माशी सपना तुम्हाला दाखवत होते ना ते इथं लगेच गांधीन माशी पाहिली का. बरं झालं मी पाहिलं नाही तर चावलीच असती. तुम्हाला आहे ना पानं दाखवत होते मी म्हटलं पानं दाखवावा यांना. म्हटलं यांना मस्त हात लावून तुम्हाला पानं दाखवत होते बरं का. पण बरं झालं. हा ठीक आहे. सपना ते आहे ना हे बनवती बरं का मधमाशाचं पोळं बनवती. पण आहे ना पप्पाला सांग. हा पण आहे ना ही ती माशी मधमाशी नाही बरं का ही ती मोठी माशी. हे किती मोठी आहे ना. ही चावल्यावर लय सूज येते बरं सपना. हा गांधील माशी ही त्याच्यामुळे ना हे पटकन काढून टाकावं लागल. हे पानं ना असे झाले पण मी तिथं मस्त हात लावून सांगणार होते बरं का बरं झाले हे पानं असे. आणि मग शेंडाच चांगला राहिला. लक्ष्मीच्या बाबांनी तेवढाच ठेवला आणि बाकीचं सगळं हे करून टाकलं. हे एवढी माशी बाबो लय मोठी माशी. हे हा छत्री सारखं केलं. दादाचं चाललं जोका खेळायचं काम. हे बा सुट्टी दिली आहे ना आज त्यांना. हे बा हा खेळा जोका बरं आहे. पण पाण्या पावसाचं काय करावं मग. मग त्या या काय म्हणतो आपण त्याला घरट्याच्या नादात छोटासा ब्लॉग झाला. तर हे बघा इतकं सुंदर पाऊस पडून गेला ना. तर हे आपल्या इथं कसं चिमण्या आहे ना इथं आल्या होत्या बरं का.
पण दादानी दिल्या सगळ्या उडून. दादाला डेंजर दादा आहे आमच्या. बिचाऱ्यावरती जाऊन बसल्या सगळ्या. हे इथं झाडावर दिसते का तुम्हाला? हे बघ सगळ्या इथं येऊन बसल्या. आता आता येतील मग त्या, है ना. चल पाऊस चालू आहे, बिचाऱ्यांना भूक लागली असन रे, है ना. तिकडं लिंबाच्या झाडावर साळुंक्या पण आहे त्या, है ना. पोपटीचे पोपट कोणते? साळुंक्या दादा त्या. साळुंक्या आहे साळुंक्या. त्यांच्यामधून काय काय पोपट. हां आपण मध्ये गेल्याशिवाय ना दादा. किती छान बसले. पण आपण मध्ये गेल्याशिवाय यायच्या नाही बाळा त्या इकडं. या पुढच्या धाब्यात नाही. पुढच्या घाबरत्या, पण त्यांना माहिती आहे ना हे जातीन थोड्या वेळाने घरात, म्हणून हे बघा आल्या झाडावर आली पाय काही. तरी पण बघितलं ना आमच्या दारात रोज एवढ्याच चिमण्या राहतात बरं का. आणि जवळ गेलं ना लगेच उडून जातात. तेव्हा वरती पण बसलेले किती आहे. आता माझ्या आवाजाने उठल्या असतील बरं का त्या. हे बघा. आणि एवढ्या पावण्या पावसात बिचाऱ्या त्यांच्या पिल्लांसाठी दाणे गोळा करायला येतात, आहे की नाही. पण ते आपलं आहे ना याचं झाड होतं ना, ख्रिसमस ट्री, त्याच्यामुळं त्यांना थोडासा आडोसा होता बरं का. पण आता तरी काय नाही, तुम्हाला का हे ना सांगितलं ना मी. हे बा दुसरीकडे लावल्यावर खात नाही त्या सावली. दुसरीकडे लावलं ना हा न त्याची जागा बदलवली का मग ते कुंपण खात नाही. हे का जागा बदलवली का मग त्यांना वाटतं काय माहिती आमच्या जेवायचं कुठं गेलं, मग त्या परत येत नाही. इथंच येऊन बसते हा. इथंच येऊन बसतात. दुसरीकडं ना 2-3 ठिकाणी आम्ही ठेवून बघितलं बरं का. पण त्या दुसरीकडं तिकडं आहे ना त्या जिन्याखाली इकडं तिकडं चांगलं होतं, पण त्या दुसरीकडं बसती नाही. आणि काय नाही म्हणा. हे काय काय नाही, हे काय घरटं केलं ना. हे तुम्हाला अजून दाखवते झूम करून. हे दिसलं ना, ही घरटं केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच जणांनी आता एवढे झाडं आहेत ना आपल्या इथं. तुम्हाला दाखवते एवढे झाडं आहेत ना, त्याच्यामुळे आहे ना खूप घरटे बिरटे पण भरपूर केलेले. लक्ष्मीने दादाने बघितलं म्हणून ते लगेच लक्षात आलं. आहे ना इथं इथं पण आहे. इथं शेटरच्या खाली वगैरे आहे 2-3 आहेत बरं का घरटे. पण मग असं माझं म्हणणं कसं का ते पावसातून बाजूला ठेवायला पाहिजे, पण त्या दुसरीकडे जात नाही ना. हे बघा पाऊस तर सारखा चालू आहे आमच्याकडे. नादात छोटासा ब्लॉग झाला आहे पण आणि त्याच्यामुळं सगळ्या गार्डनमध्ये पण फिरून झालं ना. तर छोटासा ब्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.